All my friends, welcome to this channel AGS Broka and Vanik. I'm back with you with yet another session, yet another video in which I'm going to discuss the tenses. That is today I have started this series. मी जी सिरीज सुरू केलेली आहे ती अशा माझ्या फ्रेंड्ससाठी आहे ज्यांना बेसिक कन्सेप्ट समजण्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो आणि त्या कन्सेप्ट न समजल्यामुळे लँग्वेज समजायला किंवा बोलायला किंवा whatever four factors we say: read, write, speak, listen. Right? Language can be learned through these four aspects, through these four ingredients, through these four let's say elements. Right? So आपण असं बघतोय की थोडंसं लॉजिकली आपण या लँग्वेजचं स्ट्रक्चर समजून घेतलं तर आपल्याला खूप सोपं होणार आहे ना. Like we have to spend a lot of energy digging deep into what exactly this sentence means, like what exactly is happening. A lot of us cannot discern between the right but tenses. So my effort in this is to make you acquainted with basic concepts. So logical structure जर का आपल्याला लँग्वेजचं कळलं तर आपल्या दृष्टीने सोपं होतं. राईट? आज आपण एक खूप महत्वाचा टेन्स आपण डिस्कस करणार आहे, कारण हा महत्वाचा अशासाठी आहे की बऱ्याचशा लोकांना ह्या टेन्स मध्ये गोंधळ होतो. हा टेन्स आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, सॉरी प्रेझेंट परफेक्ट. दिस टेन्स इज प्रेझेंट परफेक्ट. व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे इज प्रेझेंट परफेक्ट. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ द सिंटॅक्स ऑफ दिस सेंटेन्स वर्क्स. है ना. प्रेझेंट परफेक्ट हा जो टेन्स आहे याचं सिंटॅक्स कसं काम करतं. सिंटॅक्स म्हणजे आपण जे वापरतो ना, हॅव नंतर थर्ड फॉर्म, हॅव बीन किंवा हॅव बीन आणि प्लस आयएनजी. कधी कधी आपण नुसतं ईडी फॉर्म, याला सिंटॅक्स म्हणतात. राईट? त्या वर्बचं किंवा टेन्सचं सिंटॅक्स. सो आपण आज करणार आहोत प्रेझेंट परफेक्ट. सो प्रेझेंट परफेक्ट. बिफोर वी बिगिन आय वुड लाईक टू स्पीक टू यू अ फ्यू थिंग्स अबाउट दिस टेन्स. बघा, प्रेझेंट परफेक्ट हा जो टेन्स आहे हा फक्त इतकं सांगतो, याला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. है ना. सो प्रेझेंट मोमेंट आहे ना, तर वर्तमान काळ जो आहे तो पूर्ण. सो पूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे एवढंच आपण याच्यात सांगतो. म्हणजे थोडक्यात लॉजिकली आपण टाइम लाईननी जर का टेन्सेस आपण डिस्कस केले, तर टाइम लाईनने टेन्सेस डिस्कस केले तर आपल्याला सोपं जातं. राईट? सो आता बघा, ही जर का प्रेझेंट मोमेंट आहे, सपोज दिस इज प्रेझेंट मोमेंट. हा आत्ताचा क्षण आहे, वर्तमान, प्रेझेंट मोमेंट. सो आपण काय म्हणतोय प्रेझेंट परफेक्ट मध्ये म्हणतोय की क्रिया कधीतरी पास्ट मध्ये झाली, क्रिया झाली आहे. याचं स्ट्रक्चर, सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रक्चर असं असतं की मी हे पुस्तक, अमुक अमुक पुस्तक वाचलं आहे, मी अभ्यास केला आहे. सो वाचलं आहे. मी नोकरी सोडली आहे. त्यांनी त्यांनी पॅरिस किंवा आयफेल टॉवर पाहिलं आहे. है ना. सो आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे जे सगळं आपण म्हणतोय, मी वाचलं आहे, मी नोकरी सोडली आहे, आयफेल टॉवर पाहिलं आहे. सो ऍक्च्युली बघायला गेलं तर खरं ही तर गोष्ट आहे भूतकाळामधली, पास्टची गोष्ट आहे ना. सो आपण फक्त हे सांगत नाहीये, आता मी वाचलंय, मी काल वाचलंय किंवा परवा वाचलंय, मागच्या आठवड्यात वाचलंय किंवा 10 वर्षापूर्वी वाचलंय. मी नोकरी सोडली आहे, कदाचित आता सोडली आहे, मागच्या महिन्यात, 6 महिन्यापूर्वी. त्यांनी पॅरिस किंवा आयफेल टॉवर पाहिलं आहे, काल असेल, मागच्या महिन्यात, 10 वर्षापूर्वी. सो पॉइंट हाच आहे की हा पण भूतकाळच तर आहे ना. मग दोन गोष्टी का दिल्या, प्रेझेंट मोमेंट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण दिला आपल्याला लँग्वेज मध्ये, आणि जो की परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट, जो की भूतकाळाबद्दलच बोलतोय हा. आणि आपल्याला सिंपल पास्ट पण तर दिला, जो की भूतकाळाबद्दल बोलतोय. मग आता फरक काय, म्हणजे हे दोन दोन द्यायची गरज काय. तर एक सिंपल आहे बघा, एक सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा म्हणता ना मी वाचलं,
जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो होतो सिंपल पास्ट. आय रेड, स्पेलिंग तेच आहे पण आय रेड. आणि जेव्हा तुम्ही म्हणता मी वाचला आहे तेव्हा असतं आय हॅव रेड. फरक लक्षात घ्या, खूप सोपे आहेत टेन्सेस, खूप सोपे आहेत. कारण सिमिलॅरिटी आहे, मराठीमध्ये अशीच रचना आहे, हा फायदा आहे. जॅपनीज लँग्वेज मध्ये काय माहिती, स्ट्रक्चरच वेगळं आहे जॅपनीज लँग्वेजचं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, ती भाषा शिकायला कठीण आहे. याच्यामध्ये तसं नाहीये. सो मी वाचला आहे, आय हॅव रेड, मी वाचलं, आय रेड. मी नोकरी सोडली आहे, आय हॅव रिझाइंड, आय हॅव रिझाइंड. पण मी नोकरी सोडली असं म्हणायचं असेल तर नुसतं आय रिझाइंड. जर का मी नोकरी सोडली म्हटलं तर आय रिझाइंड. त्यांनी आयफेल टॉवर पाहिलं आहे, दे हॅव विजिटेड आयफेल टॉवर. हॅव विजिटेड येणार, पाहिलं आहे म्हटलं की त्याला भेट दिली आहे, हॅव विजिटेड. पण त्यांनी आयफेल टॉवर पाहिलं असं म्हटलं की दे विजिटेड आयफेल टॉवर. सो बघा फरक है ना. दे विजिटेड सो अँड सो प्लेस म्हटलं की त्यांनी आयफेल टॉवर पाहिलं. आता एक आपल्याला गोष्ट डिस्कस अशी करायची आहे की या दोन मध्ये फरक काही ना काहीतरी आहे, म्हणून आपल्याला हे दोन टेन्सेस दिलेत. आपण आता बघूया काय याच्यामध्ये महत्वाचं आहे. पहिल्यांदा आपण ही सिंटॅक्स बघूया. हॅव आणि थर्ड फॉर्म वापरला जातो. कन्फ्युज होऊ नका, हे जे आहे स्पेलिंग तेच आहे, रीड 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 रेड रेड तिन्हीचं स्पेलिंग तेच आहे ह्या वर्ड मध्ये, पण हॅव नंतर नेसेसरीली आपण थर्ड फॉर्म वापरतो. सो आय हॅव रेड, आय रेड मी वाचलं, आय हॅव विजिटेड, आय हॅव इन्फॉर्म्ड, आय हॅव वर्कड, आय हॅव गिव्हन, I have suggested, I have went, I have gone, I have taught, I have learned, I have swum. So हे सगळे प्रेझेंट परफेक्ट या टेन्स मध्ये येतात. आता बघूया आपण नेहमीप्रमाणे व्हॉट वी आर गोइंग टू डू. नेहमीप्रमाणे आपण याच्यामध्ये एक असं स्ट्रक्चर लिहिणार आहे, टू स्टडी. नेहमीप्रमाणे आपण जो स्टडी नावाचा वर्ब आपण डिस्कस करतोय, सो टू स्टडी अभ्यास करणे, है ना, अभ्यास करणे. सो आपण या वर्बचं आपण कॉन्जुगेशन बघतोय, है ना. कॉन्जुगेशन इज द बेस्ट मेथड टू लर्न ग्रामर किंवा टू लर्न टेन्सेस. कॉन्जुगेशन म्हणजे अगदी प्लेन मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आपण एकच वर्ब घेतो आणि तो सर्व टेन्सेस मध्ये वर्ब चालवणे अशा अर्थी त्याला सिंपल मराठीत म्हणतात. आपण एक स्टडी नावाचा वर्ब सगळ्या टेन्सेस मध्ये चालवतोय म्हणजे आपल्याला वर्बची सिंटॅक्स लक्षात येईल, राईट. आज आपल्याला टू स्टडी अभ्यास करणे, आपण नेहमीप्रमाणे इथे हे लिहून घेऊ. स्टडी हे झालं बेस फॉर्म, स्टडी हे झालं बेस फॉर्म. त्यानंतर स्टडीड हा झाला पास्ट फॉर्म, हा पास्ट. आणि स्टडीड तिसरा पण स्टडीड. सो हा झाला पार्टिसिपल किंवा याला थर्ड फॉर्म पण म्हणतात. हा पास्ट पार्टिसिपल किंवा याला काही लोक थर्ड फॉर्म सुद्धा म्हणतात. आपण आता टू स्टडी हा इन्फिनिटिव्ह आहे त्याच्याकडे आपण बघत नाहीये. एक आयएनजी फॉर्म असतो प्रेझेंट पार्टिसिपल, त्याच्याकडे बघत नाहीये. ओके, आता काय करणार आहे आता आपण, तर आय, वी, यू, दे, सॅम अँड जेसन हॅव स्टडीड. मी, आम्ही, मी, आम्ही, तू, तुम्ही, त्यांनी, त्यांनी. यू साठी सिंग्युलर आणि प्लुरल, तुम्ही, तू, तुम्ही, दे, त्यांनी, त्यांनी, राईट, दे, त्यांनी. अभ्यास केला आहे, अभ्यास केला आहे, राईट. आणि इथे त्यांनी अभ्यास केला आहे. आता आपण जेव्हा त्यांनी लिहिणार आहे तेव्हा हॅज येणार. ही, शी, इट, ही, शी, इट, किंवा वन पर्सन सॅम
has studied. त्यांनी, तिनी, अगेन इट साठी सेम रूल, ही शी साठी जो रूल आहे हॅज आणि स्टडीड थर्ड फॉर्म तो इट साठी आहे म्हणून ते घेतलं याच्यासोबत. त्यांनी, तिने, सॅमनी अभ्यास केला आहे. है ना. सो हा झाला प्रेझेंट परफेक्ट, हा झाला पूर्ण वर्तमान काळ. आता पॉइंट आहे की आता आपण जसं म्हटलं मग मग हे दोन दोन टेन्सेस द्यायची गरज काय. तर आपण जे म्हटलं की पास्ट, सिंपल पास्ट मध्ये तर पास्ट आहे, सिंपल पास्ट मध्ये पास्ट आहे, त्यानंतर येस. सो आपण म्हटलं सिंपल पास्ट मध्ये तर पास्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये तर पास्ट आहे, मग काय गरज काय. सो हा सुद्धा भूतकाळ सांगतोय किंवा पास्ट कंटिन्युअस भूतकाळ सांगतोय आणि प्रेझेंट परफेक्ट भूतकाळ असं सांगतोय, मग काय गरज काय. प्रेझेंट परफेक्ट सुद्धा भूतकाळ सांगतोय. सो व्हॉट इज द नीड, दोन दोनची काय गरज. तर काय करायचं लक्षात ठेवायला सोपं आहे. हा जेव्हा आपण वापरतो ना, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ही हॅज वन द मॅच, तो सामना जिंकला, तो सामना जिंकला आहे किंवा त्यांनी सामना जिंकला आहे. नुसतं आपल्याला सांगायचं झालं त्यांनी सामना जिंकला तर तो होणार सिंपल पास्ट. ही वन द मॅच, हॅज काही येणार नाही. हा जो आहे तो पास्ट फॉर्म आहे आणि हा जो आहे तो थर्ड फॉर्म आहे. हॅज नंतर येतो ते तिसरं रूप असतं, राईट. हा थर्ड फॉर्म आहे किंवा पार्टिसिपल आहे, है ना. सो ही वन द मॅच, त्यांनी सामना जिंकला. आपण मराठीमध्ये हे समजून घेतलं, तो सामना जिंकला किंवा त्यांनी खेळ जिंकला, सामना जिंकला. ओके. आता क्वेश्चन असा की फरक काहीतरी आहे ना दोन मध्ये. सो काय आहे तर सिंपल इतका फरक आहे, याच्यामध्ये आपण टाइम सांगतो. हे जे आहे ना सिंपल पास्ट, याच्यामध्ये आपण वेळ सांगतो. ही वन द मॅच कदाचित आपण म्हणू यस्टरडे किंवा लास्ट वीक, काही पण म्हणू शकतो. यस्टरडे, लास्ट वीक, लास्ट इयर. यस्टरडे होऊ शकतं किंवा आता मी हे खोडतो लास्ट वीक होऊ शकतं किंवा लास्ट इयर होऊ शकतं. ही वन द मॅच, लास्ट इयर. सांगण्याचा उद्देश असा की सिंपल पास्ट मध्ये आपण डायरेक्ट सब्जेक्ट नंतर पास्ट फॉर्म घेतो आणि टाइम मेन्शन करतो. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण टाइम मेन्शन करत नाही. म्हणजे जर का तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट वापरायचं आहे, ही हॅज वन द मॅच, मग याच्या पुढे टाइम नका सांगू, ते ग्रामॅटिकली रॉंग होतं. ही हॅज वन द मॅच लास्ट इयर रॉंग होईल. ही हॅज वन द मॅच yesterday रॉंग होईल. माय फ्रेंड गॉट ऍडमिटेड टू हॉस्पिटल लास्ट वीक. माय फ्रेंड गॉट ऍडमिटेड, सो माय फ्रेंड नंतर गॉट गेटचा पास्ट तिथे बरोबर आहे लास्ट वीक. पण माय फ्रेंड हॅज गॉट ऍडमिटेड लास्ट वीक, माय फ्रेंड हॅज गॉट ऍडमिटेड टू हॉस्पिटल लास्ट वीक चूक आहे. याच्यात टाइम सांगायचा नाही, याच्यात टाइम सांगायचा. ओके. आता जसं की आपण म्हटलं की जॉईंड, सॉरी ही हॅज जॉईंड द कंपनी. मग आता टाइम नाही सांगायचा. ही हॅज जॉईंड द कंपनी लास्ट वीक, ही हॅज जॉईंड द कंपनी दिस मॉर्निंग. टाइम नाही सांगायचा याच्यात. प्रेझेंट परफेक्ट मध्ये टाइम सांगायचा नाही, राईट. इथे जर का म्हटलं तर टाइम सांगायचा. ही जॉईंड द कंपनी लास्ट मंथ. हा फरक आहे दोन मध्ये. ही जॉईंड द कंपनी लास्ट मंथ. राईट.
आता बघा, एक छोटस आपल्याला एक काम करायचं, आणखी आपल्याला क्लॅरिटीने हा टेन्स समजून घेता येईल. बघा, कन्व्हर्सेशन चालू आहे, दोघांचं कन्व्हर्सेशन चालू आहे. त्यातला एक ए म्हणतो, ए विचारतो बी ला, हॅव यू, हे आपण घेऊ नंतर, हे याचं ग्रामॅटिकल घेऊ आपण नंतर. हॅव यू बीन टू, हॅव यू बीन टू वैष्णो देवी? किंवा या बीन टूला कोणी असंही म्हणेल, हॅव यू व्हिजिटेड, म्हणजे तू वैष्णोदेवी टेम्पल पाहिलं आहेस का? किंवा हॅव यू ऑफर्ड युअर प्रेयर टू वैष्णोदेवी टेम्पल, तू तिथे जाऊन प्रार्थना केली आहेस का देवीला, है ना? सो हॅव यू बीन टू हे जे आहे ना, ते आपण फक्त टू बी वर्ब वापरून करतोय, आणि हॅव यू व्हिजिटेड हे आपण ऍक्शन वर्ब वापरून करतोय. सो वैष्णोदेवी. ओके, फाईन. सो ए विचारतो की हॅव यू बीन टू वैष्णोदेवी किंवा हॅव यू व्हिजिटेड वैष्णोदेवी? बी म्हणतो, मी आता फक्त शॉर्ट आन्सर नाही लिहितोय, मी पूर्ण आन्सर, पूर्ण स्टेटमेंट लिहितोय. का बरं, तुम्हाला फरक कळेल. बी म्हणतो, येस आय हॅव व्हिजिटेड, आय हॅव व्हिजिटेड, आय हॅव बीन टू वैष्णोदेवी टेम्पल. किंवा आय हॅव ऑफर्ड माय प्रेयर्स बाय गोइंग टू वैष्णोदेवी टेम्पल, असंही होऊ शकतं. आय हॅव प्रेड टू माँ वैष्णो देवी, माता वैष्णो देवी, बाय विजिटिंग द टेम्पल. फाईन, आगेचा आपण पुढचा आता काही लिहू नये, बाय विजिटिंग द प्लेस किंवा द टेम्पल. ओके, आपल्याला आता इंटरेस्ट आहे याच्यात, हॅव व्हिजिटेड किंवा बीन टू, आणि आय हॅव प्रेड टू माता वैष्णो देवी. आता बघा, त्यांनी सांगितलं काहीच नाही, फक्त त्यांनी एवढं, हो मी गेलो आहे, हो मी गेलो आहे, याचा शॉर्ट फॉर्म होईल येस आय हॅव किंवा येस. मग ए विचारणार कधी, वेन डिड यू. आता ए विचारणार वेन डिड यू, तू कधी गेला होतास? आता सिंपल पास्ट मध्ये आलं, वेन डिड यू विजिट. तर बी म्हणणार, आय विजिटेड द प्लेस इन 2010. बघा, येस, आता त्यांनी सांगितलं मी गेलो होतो कधी, तर 2010 मध्ये, सिंपल पास्ट वापरला, है ना? सो दिस इज हाऊ वी डिफरन्शिएट बिटवीन प्रेझेंट परफेक्ट अँड सिंपल पास्ट, राईट? सो ह्या काही गोष्टी आपल्याला एकदा हळूहळू कळायला लागल्या की टेन्सेसची आपल्याला कोरिलेट करणं सोपं होत जातं. आणि बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, टेन्सेस आर द बिल्डिंग ब्लॉक्स बिकॉज टेन्सेस टॉक अबाउट हाऊ वी एक्सप्रेस टेन्सेस. वी एक्सप्रेस टेन्सेस थ्रू वर्ब्स. हाऊ वी एक्सप्रेस वर्ब्स? वी एक्सप्रेस वर्ब्स बाय टेलिंग अबाउट द अप्रोप्रिएट टाइम ऑफ ऍक्शन. क्रिया किती वेळा घडते, क्रिया कधी घडते, आत्ता घडते का, उद्या घडेल का, काल घडली, काल या वेळेला घडत होती, आता चालू आहे, उद्या सुरू असेल, क्रिया झाली आहे, क्रिया झाली होती, क्रिया झालेली असेल, मी काही काळापासून करत आहे, मी काही काळापासून करत होतो, ती काही काळापासून करत असेल. सो असे टेन्सेसची रचना आहे, राईट? या पद्धतीने आपण काही दिवस असेच आपण एक्सप्लोअर करत राहणार आहे. वी आर गोइंग टू एक्सप्लोर द टेन्सेस थ्रू दिस मेथोडॉलॉजी, बिकॉज माझं इंटेन्शनच हे आहे की बरेचसे मित्र आहेत ज्यांना बेसिक्सची गरज आहे. सो ही सिरीज डेफिनेटली तुम्ही कीप वॉचिंग दिस सिरीज, राईट डाऊन नोट्स, राईट द सेंटेन्सेस दॅट यू अंडरस्टँड इन मराठी. इट इज बेस्ट टू टेक द हेल्प ऑफ आवर नेटिव्ह टंग, आवर फर्स्ट लँग्वेज, आवर मातृभाषा मराठी, टू लर्न अदर लँग्वेज, राईट? सो आय विल बी बॅक विथ अनदर व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघूया, राईट? वी विल टेक अ लुक ॲट पास्ट परफेक्ट.
and then we will move on as per the plan. So till then, take care, stay safe, enjoy your studies. Bye.